नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे काय हा भाग बघितला होता. तर ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे वस्तूचे 3 देखावे काढण्याची पद्धती. तर ते देखावे कसे मिळतात, तर ते ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन या पद्धतीनुसार आपल्याला ते 3 देखावे मिळवले जातात. तर मागच्या तासाला आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शननुसार वस्तूचा देखावा त्या पातळीवरती कसा मिळतो हा भाग बघितला होता. अशाच पद्धतीने वस्तूचा समोरून पाहिलेला देखावा, बाजूने पाहिलेला देखावा आणि वरून पाहिलेला देखावा असे 3 देखावे काढण्याची पद्धत म्हणजे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. आता हे देखावे काढण्याच्या पुन्हा 2 वेगळ्या पद्धती आहेत. त्यामध्ये एक म्हणजे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आणि दुसरी म्हणजे थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. आता या 2 पद्धतीमध्ये ती वस्तू एका विशिष्ट ठिकाणी ठेवलेला आहे असं गृहीत धरून त्या वस्तूचे देखावे काढलेले आहेत. तर यासाठी आपल्याला ती वस्तू कशा पद्धतीने ठेवली जाते आणि त्याचे देखावे कशा पद्धतीने मिळवले जातात त्या ऑर्थोग्राफिक पद्धतीने आपण बघितलेलं आहे. तर यामध्ये त्या वस्तूचा समोरून पाहिलेला देखावा एका उभ्या पातळीवर आपल्याला मिळतो. तशा पद्धतीच्या पातळ्या एकत्र करून एक विशिष्ट पद्धतीचा भाग बनतो, त्याला म्हणायचं क्वाड्रंट. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा या पद्धती समजून घेण्या अगोदर 4 क्वाड्रंट म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्यायला लागेल, जेणेकरून आपल्याला ती वस्तू एका विशिष्ट क्वाड्रंटमध्ये ठेवल्यानंतर ती विशिष्ट प्रकारे काढली जाते. त्या विशिष्ट प्रकार किंवा पद्धती म्हणजेच फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आणि थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. आता फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये वस्तू फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ठेवलेली आहे असं गृहीत धरून त्या वस्तूचे 3 देखावे काढले जातात, तेव्हा त्या पद्धतीला म्हणतात फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. आणि दुसरी म्हणजे थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. यामध्ये वस्तू थर्ड क्वाड्रंटमध्ये ठेवलेली आहे असं गृहीत धरून त्या वस्तूचे जे 3 देखावे काढले जातात त्या पद्धतीला म्हणतात थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. आता हे समजण्यासाठी आपल्याला फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे काय, थर्ड क्वाड्रंट म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. तर असे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ असे 4 क्वाड्रंट असतात. तर ते क्वाड्रंट म्हणजे काय, ते कशा पद्धतीने तयार होतात आणि त्यामध्ये ती वस्तू कशा पद्धतीने ठेवून त्या वस्तूचे आपल्याला देखावे मिळतात हा भाग आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. आता आपल्याला बघायचं आहे 4 क्वाड्रंट म्हणजे काय. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय 4 क्वाड्रंट्स. क्वाड्रंट 4 क्वाड्रंट दिसतात आपल्याला. तर ते कसे तयार झालेले आहेत तर या ठिकाणी दिसते बघा, एक व्हीपी म्हणून दाखवलेली एक पातळी दाखवली आहे बघा. ही पूर्ण अशी वरपासून खाली पातळी एकच पातळी आहे ही व्हीपी. आता व्हीपी म्हणजे काय या ठिकाणी दाखवलेलं आहे. व्हीपी म्हणजे व्हर्टिकल प्लेन किंवा उभी पातळी. या ठिकाणी जी दिसते ही पूर्ण एक उभी पातळी आहे म्हणजे व्हर्टिकल प्लेन आहे. आणि दुसरी HP. या ठिकाणी HP लिहिते. HP म्हणजे काय तर हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजे आडवी पातळी. तर ही HP आडवी पातळी कशी आहे बघा, इथून इथपर्यंत, आणि ही सगळी पूर्ण काय आडवी पातळी आहे. म्हणजे एक उभी पातळी आणि एक आडवी पातळी या एकमेकाला 90 अंशामध्ये छेदतात अशा पद्धतीने छेदलेल्या आहेत, अशा पद्धतीने एकमेकाला मिळालेल्या आहेत. आता ही उभी पातळी आहे आणि आडवी पातळी आहे. या दोन्हीमध्ये 90 अंशाचा कोन तयार जातो. आता 90 अंशाच्या कोनामुळे हा एक त्याचा विशिष्ट एक आकार तयार झाला आहे. हा जो आकार आहे त्याला म्हणायचं फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे काय तर ही जी आडवी पातळी आहे या आडव्या पातळीचा वरचा भाग आणि उभी पातळी आहे या उभ्या पातळीचा समोरचा भाग, म्हणजे उभ्या पातळीचा समोरचा आणि खालच्या पातळीचा वरचा हा जो सगळा जो भाग आहे हा सगळा भाग म्हणजे काय फर्स्ट क्वाड्रंट. त्यासाठी आपण त्या प्रत्येक क्वाड्रंटला नावं दिले आहेत. आता उभी पातळी आणि आडवी पातळी याच्यामुळे आपल्याला एकूण 4 भाग झाले दिसतात. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे 4 भाग झाले आहेत. तर प्रत्येक भागाला क्वाड्रंट म्हटलं जातं, म्हणून त्याला या ठिकाणी म्हटलं, आकृतीला म्हटलं
4 क्वाड्रंट्स. आता आपण मगाशी सांगितलं की फर्स्ट अँगल पद्धतीमध्ये ती वस्तू फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ठेवलेली आहे असं गृहीत धरून त्या वस्तूचे देखावे काढले. तर फर्स्ट क्वाड्रंट कसा आहे बघा, तर ही जी आडवी पातळी आहे HP, या आडव्या पातळीचा वरचा भाग आणि ही उभी पातळी दिसते, या उभ्या पातळीचा समोरचा भाग. या ठिकाणी काय केले ते वस्तू ठेवली जाते. या ठिकाणी वस्तू ठेवल्यानंतर त्या वस्तूचा समोरून पाहिल्यानंतर देखाव आपल्याला या पातळीवरती मिळणार आहे, वरून पाहिल्यानंतर देखाव आपल्याला या पातळीवर मिळणार आहे, आणि बाजूने पाहिल्यानंतर त्या वस्तू देखाव मिळण्यासाठी या ठिकाणी आणखीन एक काय केले जाते, पातळी जोडली जाते. ते आपण पुढे जेव्हा आपण फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड शिकणार आहे त्यावेळेला आपण लक्षात घेणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने ती वस्तू फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ठेवल्यानंतर त्या वस्तूची जे 3 देखावे मिळतात त्या पद्धतीने म्हणायचं फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. आता या ठिकाणी सेकंड क्वाड्रंट म्हणजे काय बघा, एक उभी पातळी आहे आणि एक आडवी पातळी आहे. त्या उभ्या पातळीचा पाठीमागचा भाग आणि या आडव्या पातळीचा वरचा भाग, हा सगळा जो भाग दिसतोय याला म्हणायचं सेकंड क्वाड्रंट. आता ही उभी पातळी आहे आणि आडवी पातळी आहे, या दोन्ही पातळीमध्ये या ठिकाणी सुद्धा काय 90 अंश आहे. सगळ्या उभ्या आणि आडव्या पातळीमध्ये प्रत्येक ठिकाणी काय केलेलं आहे, 90 अंशाचा कोन तयार झाला आहे. या 90 अंशाच्या कोनामुळे जो आकार तयार झालेला आहे, एक आडवी पातळी आणि एक उभी पातळी, याच्यामध्ये जे तयार झालेले भाग ते म्हणजे 4 क्वाड्रंट आहेत. आता थर्ड क्वाड्रंट कसा तयार झाला आहे, तर ही एक आडवी पातळी आहे, या आडव्या पातळीचा खालचा भाग आणि जी उभी पातळी आहे या उभ्या पातळीचा समोरचा मागचा भाग, याच्यामधला जो भाग आहे हा म्हणजे थर्ड क्वाड्रंट. लक्षात आला, हा झाला थर्ड क्वाड्रंट. आता ही आडवी पातळी आणि उभी पातळी याच्यामध्ये कोन किती आहे, 90 अंशाचा कोन आहे. तसंच या ठिकाणी जे दिसतोय भाग हा फोर्थ क्वाड्रंट म्हणजे काय, ही जी आडवी पातळी आहे या आडव्या पातळीचा खालचा भाग आणि जी उभी पातळी दिसते या उभ्या पातळीचा समोरचा भाग, हा जो भाग दिसतोय या पातळीचा खालचा आणि या उभ्या पातळीचा समोरचा, हा सगळा जो भाग आहे याला म्हणायचं फोर्थ क्वाड्रंट. अशा पद्धतीने त्या उभ्या पातळी म्हणजे आडव्या पातळी एकमेकाला 90 अंशात छेदल्यामुळे जे 4 क्वाड्रंट तयार झाल्याचं त्याला प्रत्येक भागाला काय म्हणायचं, क्वाड्रंट म्हणतात. असे 4 प्रकारचे क्वाड्रंट आहेत, म्हणून याला या ठिकाणी काय म्हणतात, 4 क्वाड्रंट असं म्हटलं जातं. या ठिकाणी VP म्हणजे व्हर्टिकल प्लेन, HP म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन. अशा पद्धतीने या 4 क्वाड्रंटचं आपल्याला भाग लक्षात आला, तर याचा पुढचा जो भाग जो आहे की आपल्याला ती वस्तू प्रत्येक क्वाड्रंटमध्ये ठेवल्यानंतर त्या वस्तूचे 3 देखावे मिळवायचे आहेत, तर ते मिळवून आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. लक्षात सगळ्यांच्या. तर या 4 क्वाड्रंटमध्ये ते वस्तू त्या क्वाड्रंटमध्ये ठेवल्यानंतर त्या पद्धतीचे देखावे त्या ठिकाणी मिळतात आणि त्यानुसार त्या पद्धतीला नाव दिलं. तर उदाहरणार्थ या ठिकाणी वस्तू फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ठेवली असेल तर त्या पद्धतीला म्हणतात फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. वस्तू जेव्हा थर्ड क्वाड्रंटमध्ये ठेवली असणार आहे तर त्या पद्धतीला म्हणतात थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. म्हणजे हे प्रोजेक्शन मेथड दोन्ही समजण्यासाठी पहिल्यांदा क्वाड्रंट म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण 4 क्वाड्रंटचा विचार किंवा अभ्यास केलेला आहे. हे लक्षात आलं तरच आपल्याला पुढचा भाग अधिक चांगल्या समजू शकतो. नमस्कार.